चला लवकर बाई, कुठं गेले भाऊजी? भाऊजी बाई, बोलाव ना भाऊजी पार्वती बाई, चला लवकर. बैठक आहे ना आज. भुलले काय तर काय माहित बा तुम्ही लोक, काही मनावरच नाही घेऊन राहिले बा. कायचा कल्ला होय? काहून काय झालं संदीप? कायचा कल्ला सुरू आहे? भाऊजी चला म्हणतो, चला ना, बैठक आहे ना आज. तर काही चालता? हो आहे बैठक, जाऊ ना आता. काय मोठी घाई आली काय? 2 घंट्यानं येते काय? 2 घंट्यावर आहे का तुझ्या सासूरवाडी? इच्छा इथंच आहे गाडीपाशी. हा तर जाऊ. हा काय बोलता वा? चांगलं बोला ना. इच्छा इथंच आहे तर इच्छा इथंच आहे, माग असं म्हणा. मग जावाचं नाही का भाऊजी? इच्छा इथंच आहे तर मग इथूनच करायची का बैठक? ते त्याच्या घरून आपण आपल्या घरून? नाही जाऊ ना, आतापासूनच जाऊन बसतो का त्याच्या घरी? जेवण बनवलं का त्यानं तुझ्यासाठी ना आमच्यासाठी? बैठक आहे तर होऊ दे जमा. गावातली बैठक बसन ना काही लोक, गावातले बी जेवढे साक्षगंधाले होते तर बोलावून ना, ते तो शामराव बोलावून ना, काही 2-4 लोक खायले, 5-10 लोक खायले बैठक गेले. ते 4 ना आपण 4 आहो काय? बसू द्या मग जाऊ. हो ना संदीप, किती काय करून राहिला रे संदीप. आता जाऊ ना. आता माहितच होते ना बैठक बसली म्हणजे ते बोलावतील ना. ते आतापासून जाऊन बसून जावं काय आपणच तिथं? घालीच घाई आली का तुले? मोठा उतावळाच झाला जसा तो. नाही आता बैठक आपली न त्याची आहे तर मग आपण जाऊ ना पहिले, तेव्हा लोक येतील ना, असं म्हणतो मी बा. आपणच वाट पाहावं का बसायची? बरोबर, ठीक आहे जाऊ. हो जाऊ, थांब, घाई नको करू. आता बोलावतील ते, कोणाकोणाला बोलावतात तर. आणि मग जाऊ. आणि ते टोपी काय रे? टोपीच घालून ठेवतं निरा. आता ऊन कम झाली ना, आता काढून ठेव ना ते टोपी. का लग्नात ते टोपीच घालून जायची? नाही नाही, टोपी नाही काढत बा मी पार्वतीबाई. आपले चांगलं लागते मला टोपी घातलं म्हणजे, मस्त असं लागते का राजाबाबू बनलो मी टोपी नाही काढत बा. टोपीनं राजाबाबू बनले असते तर साऱ्या लोकांनीच टोप्या घातल्या असत्या. काढून ठेवते टोपी संदीप, काही बरी नाही दिसत. नुसतं 24 घंटा त्या डोक्यात टोपीच राहते. बिना टोपीनं तर तुला आजपर्यंत कोण पाहिलं नसन. हो ना, काढून ठेव ना ते टोपी. आता लग्नामध्ये लग्नाची घालशील का हेच टोपी घालून ठेवशील? नाही नाही बाई, लग्नामध्ये लग्नाची टोपी घालन. मग बाकी आपली ही टोपी चांगली आहे, बरी आहे, ठीक आहे. पार्वती वाढ ना, जेवण घे, करून घेऊ. हा यानं तर आताच घाई केली, जेवलं नाही ना काही नाही. चला चला चला, जसं आताच बनते नवर देऊ. लग्नात काय माहित बटा किती घाई करंत. हो ना. संदीप बस, वाढ तो जेवण घेऊन करून जाऊ मस्त. बरं बा बाई, वाढ जेवून घेऊ. म्हणलं तिकून आल्यावर जेऊ बा म्हटलं आरामानं. बैठक, लग्नाची बैठक काय बातच होते का? गेलं ना हवा चाललो, टाइम लागते. तो बोलते काही, तो बोलते काही. बैठक कुठं घेवा होती? घरात इथं एवढे लोक मावतील काय खरं म्हणजे? पण म्हणली बाहेरच घेऊ ना मस्त. आता जास्त ऊन बी नाही, मस्त वाढ बी आहे. बाहेरच घेऊ, बाहेरच बसू. हा. आणि बाबा लग्न माझी शाळा लागते पहिले काढ जा, म्हणजे मला फुल एन्जॉय करता आलं पाहिजे. नाही तर मग मला शाळेत जावं लागेल, इकडे लग्न राहीन. तायडीचे लग्न मला पाहायचं आहे, तायडीचं लग्न. आणि मस्त मजा करायची आहे मला तायडीच्या लग्नात. एवढ्या लवकर काढून काय रे पद्या लग्न? तो शाळा तर 15 तारखेपासूनच सुरू होते. तर काय आता 15 दिवसातच लग्न काढून? मग एवढी सारी तयारी काय 15 दिवसातच होईल का? तर तायडे मी काय 15 तारखेपासून जाईन काय? मी 1 जुलैपासून जाईन. तरी नाही जमत, तू शाळा लागूनच जाईन तरी बी. आता 1 जुलैला बी जाशील तरी 1च महिना आहे, तर मग 1च महिन्यात होईल का तयारी? त्या मनानं थोडी काढून लग्न तर. झालं का तुमचं दोघाचं? आम्ही बोलू का आता? नाही तर तुम्ही दोघं मिळून काढून घ्या लग्न बस. नाही आई बाबा, तुमच्या मनानं तुम्ही जवळ काढून ठेवा. या पद्या काय काय लग्नामध्ये काय 12 महिने चालते का लग्न? 2-4-5 दिवसाचं लग्न काय आता चला काय ह्या शाळेमध्ये? आणि घरात मोठ्या शाळेत शाळा शिकते का? आता मला शाळा लावायच्या पहिले मोठा मिनिस्टरच बना, मोठा IPS ऑफिसरच. तो काही बी बने, काही बी करे. कल्ली त्याला नको बोलू. तू तुया पाय. त्याले बोलली का बस आई? तुले तर जमूनच पडते. मी माय पाय मी शिकली. मी बाबानं माय दिल्ली ऍडमिशन करून तर चांगली शिकली 3 वर्ष. हो आता नोकरी बी लागन मला चांगली. हो मोठे दिवे लावू तर शिकली. 10 वेळा तुला समजावा लागलं. झालं मुन्नी, तू बी लागली त्याच्याच मान, त्याच्याच संगत. हा हो ना, निरा भांडणच करते बाई दोघं बहीण भाऊ. एकुलते एक चांगलं राहतं. दोघंच तर आहेत. ह्याच वय पद्या भांडण लावते मला. मी नाही करत काय भांडण. मी दोघी मुगी बसली आहे. ह्याच वय करून राहिला मोठा. तायडे मी तर बाबा संग बोललो होतो, तू कोण म्हणतात बोलली मग? तर तू मला लग्नाची गोष्ट करत होता म्हणून बोलली मी. पद्या ए माझी गलती नाही राहते, तायडीच होत. बस चुप राह. आम्ही हाव ना. दोन्ही पार्ट्या बसल्या म्हणजे निर्णय घेतात. आमच्या मनानं नाही होणार का तुमच्या मनानं नाही होणार? जा जा तिकडे. निरा सणसणच होते बाई दोघे जण. आता मी म्हणतो बाहेरच बैठक घेऊ. आणि कोणाकोणाला बोलावू बैठकीमध्ये? का ते दोघं तिघं आपण दोघं तिघं? कायले दोघं तिघं? हे शांताबाई, इंदिरा, अजून ते तिकडे सरपंच भाऊ, तिकडे ते रामलाल भाऊ, यायले सगळे बोलावं लागते ना बैठकीत. आपणच थोडी. हो माय मनात तेच होतं, त्याइले बोलावतो बा. तर मग जाऊ का, सांगू का त्याइले बोलावून आणू का? बैठक किती वाजता घेवायची इथं? बैठक आता घेऊन घेऊ 1-2 वाजता.
तर जाय पटकन आताच सांगून दे, नाही तर ते इंदिरा गी ठेल्यावर चालली जाईल, शांताबाई गी ते वावरात गिवरात चालले जातील. जाय सांगून दे 2 वाजता बैठक आहे म्हणा. हो ठीक आहे, मी जातो मग. चहा पाणी करा लागेल ना. एक कप चहा देऊन देतो, झालं काय ते एवढं काही चहा नसताना गिसता, 1 कप चहा मानून देतो, होऊन जाते. जा आता तू पहिले दे सांगून ठेवले. हो पायाई मा सासऱ्यानं सोन्याची चेन दिली. एवढे महागाई, टाटा किती महागाई सोनं, आणि सोन्याची चेन दिली मला. पाय किती मोठं मन केलं मा सासऱ्यानं यावेळेस. आहेच त्याचं मन मोठं. एवढी मोठी पोरगी दिली तुले तर ते चेन काय त्याच्या समोर मामुलीच आहे. तू बोमलला होता का तिथं? हा, तू बोमलला असन जाऊन, त्या बापानं शिकवून दिली तीन तुले, तसं शिकून तू बोलला असन तिथं, म्हणून मग त्यानं तुले दिल्ली सोन्याची चेन फेकून मारली तुले. आई फेकून नाही मारली, प्रेमानं दिली त्यानं. तर मी बोललो, मी काही झगडा भांडण नाही केलो. मी आई तुला माहित नाही, मी डायरेक्टली नाही बोललो. मी बाबानं जे मला सांगितलं ते श्यामराव काकाच्या जवळची गोष्ट, तेच गोष्ट मी त्यांना सांगितलो. पण आई एक गोष्ट त्यानं पहिलेच आणून ठेवली होती चैन. मी म्हटल्यानं नाही आणली त्यानं पहिलेच आणून ठेवली होती. मग करतेत, आपण बोला नाही लागत, करतेत. एक जोडी कपडेही दिले, अजून काय पाहिजे? नाही आई काही नाही पाहिजे. तसे माझी सासू बोलते कडू कडू, पण कनी कर साराले करते बा. ते तू याच्यानं बोलते, नाही तर त्या बोलत नाही काही. तू सासू बोलत नाही, तू करत तसा. मग ते गौरी सांगते तिकडे माझ्याजवळ, तिच्या जवळ, मग ते बोलते तुला. शांताबाई व होय ये. काय आवाज देत मुन्नी? असा आवाज देते का बापा कोणी? नाही शांताबाई, आवाज देऊ का नाही देऊ, का सायसुदली येऊ असं होय. बरं शांताबाई, गोल्या तर बाप रे, हा सूट बोट कुठं गेलता बा? रंगच बदलले गोल्याचे. तर काही लोटरे गिटरे लागले काय? सासूरवाडीला गेलतो काकू धोंडे खावाले. असं मीही बोलावलं होतं बा माझं वायले. मी चांदीचा गोप दिला माझं वाले, तुले सोन्याचा गोप दिला काय सासऱ्यानं? हो काकू, सोन्याचा गोप दिला. एक चांगले भारी भरकम कपडे दिले जोडी. चांगला आहे बा, मोठे लोक आहेत तुझे सासू सासरे. आमच्यानं जेवढं झालं तेवढं आम्ही केलं. हो जाऊ दे, दिलं केलं. बरं कायच्यासाठी आली होती तू, बोल ना. बैठक आहे ना हो शांताबाई आज, लग्नाची तारीख काढाले. तर चाल ना. रामदास भाऊ कुठे आहे? चाला ना दोघं बी. आम्ही बी बैठकी? आता तुम्हीच काऊन नाही घेतली हो बैठक? ते पार्टी आणि तुमची पार्टी. नाही, आम्ही कशी बैठक घेऊ? गावगाड्यातलं काम आहे, सगळ्याच्या संमतीनं झालं, हाजरीनं झालं. आता मग आम्हीच कसं काम करू? चला, तुम्हाला तर हर कामामध्ये हजर राहिलेच पाहिजे तुम्ही. आता तू समजावली मले, देऊन टाक पोरीले. आणि त्या इंदिरानं समजावलं, तेव्हा आता हे सगळ्याच्या समजावल्यानं समजुतीनं हे काम झालं, तर तुम्हाला काऊन टाकू मग? चला, रामदास भाऊ कुठं गेले तर तेले घेऊन ये बैठकीले. 2 वाजता आहे बैठक. हो वावरात गेले ते, आले म्हणजे येतो मग. आता जेवायला येते ना, 2 वाजता आहे ना बैठक, येतो मग आम्ही दोघे जण. हो या. आई, काय रे? माझ्या सासऱ्यानं मला सोन्याचा गोप दिला तर माहिती थाटच वाढले. हा, माया रुबाब वाढला माया. अरे बैताळ तोंड्या, तेवढी नाही समजत तुले. तुया रुबाब नाही वाढला, तुया सासू सासऱ्याचा रुबाब वाढला. हा, तुया सासू सासऱ्याले चांगलं म्हणून राहिले, तुया सासू सासऱ्याले म्हणते श्रीमंत आहे. तुया कायचा त्याच्यामध्ये? आणि तेवढी नाही समजत का तुले? आता आई होय तर मी त्याच्या जवळ. हा, सोन्याचा गोप भेटला तर सासू सासरे, मी त्याच्या जवळ. हा, जाय ते कपडे गिपडे बदल, चेंज करते. जाय, बसला नको राहू नवर देवावाने. जाय. ओ इंदिरा थांबव. काय म्हणतो म्हणजे? काय झालं म्हणजे? हा, काय माजरीवाणी माय रस्ता काटले? अव मी काय रस्ता काटली का होतो? हा, मागून आवाज देवा नाही लागत कोणी जात असलं तर. बोल, काय म्हणता? अव आज धाब्यावर थेट बाई, ठेल्यावर जाऊ नको. आज बैठक आहे ना, लग्नाची तारीख काढायला लागते ना आज. आता काढून घ्या ना तुम्ही. ते पार्टी ना तुमची पार्टी, काढून घ्या लग्नाची तारीख. लग्नात येवाले आम्ही तयार आहोत. नाही, मी काय म्हटली होती साक्षगंधात, याद नाही काय तुले? ते शांताबाई तशीच बोलते, तू तशीच बोलतं. हा, सगळ्याच्या समजदारीनं काम झालं नाही हे. मी काय म्हटलं होतं, तुम्हाला हर कामामध्ये हाजीर राहावं लागल. कपडे घेवायला जाईन, चड्डी घेवायला बी कमी नाही जाईन, तर तुम्हाला नेवा लागल अशी म्हटली होती ना मी. आता मग आता एवढी मोठी लग्नाची तारीख काढायला लागते, एवढी मोठी बैठक आहे, आणि तुम्हाला बोलून जाऊ मी? काही नाही, आज ठेल्यावर जाऊ नको. चाल, बैठक आहे, 2 वाजता बैठक आहे. राय घरी चुपचाप, आणि 2 वाजता घरी ये माया बैठकीले. बरोबर आहे. 2 वाजता आहे का बैठक? ठीक आहे ना मग. नाही जात बापा, मोडतो आता. तयारी चालली, मी निघलीच होती, आता ठेल्यावरच चालली होती. बरं ठीक आहे, बैठकीला येतो. अरे काऊन जवळ बापू, काऊन अंगठी फेकली?
चांदीची अंगठी होय ना बा, कपडाची थोडी होय. तुम्हीच ठेवा मामाजी ते चांदीची अंगठी आणि तुम्हीच टाका बोटात. मला नाही पाहिजे चांदीची अंगठी. जवाई बापू पण प्रेमानं दिली ना आम्ही, तर घ्या ना, घाला ना बोटात. धोंड्याचा महिना होय तो, तुमचा हक आहे तो. धोंड्यासाठी आले ना तुम्ही, तर काऊन नाही घेत अंगठी? रश्मी पाय, मा दिमागात बरोबर गोष्ट चालू होती. तुझ्या मायबापाले खर्च वाचवायचा होता जवळचा, म्हणून आपल्याला बोलावलं नाही. मी तसं काही नाही जवाई बापू, खर्च गिर्च वाचवायचा नव्हता आम्हाला, बोलावणारच होतो आम्ही, पण तुम्ही पहिलेच येऊन गेले. काही खोटं नको बोला बा, काही गप्पा नको मारा. तुम्ही बोलावणारच नव्हते. ते मी येऊन गेलो, आम्ही येऊन गेलो, म्हणून ते तात्काळ तुम्ही चांदीची अंगठी घेऊन आले. हो, सांगू नका मला, शिकू नका मला, लय मोठा अनुभव आहे मला. जवाई बापू तुमचा गैरसमज होतो, तुमचा गैरसमज होतो, असं काही नाही आहे. आम्ही तुम्हाला बोलावणारच होतो, आणि चांदीची अंगठी घेणारच होतो. चांदीची कोण देते जवायला चांदीची अंगठी? एकुलता एक जवाई आहे. कास्तकार म्हणता तुम्ही स्वतःले कास्तकार, मग असे कास्तकार राहते का जवायला चांदीची अंगठी देते? असे कास्तकार राहते काही काही का जवायला 1-2 एकर देऊन देते नावानं, आणि तुम्ही चांदीची अंगठी देऊन राहिले? कमसे कम नाही 1-2 एकर वावर, तर कमसे कम सोन्याची अंगठी तर देते. तेवढं तर धाडस करते ना. तुमचाच मोठेपणा वाटला असता, तुमचाच मानपान वाटला असता. माय काय जवाई बापू कोणी देते नाही देत हे जगाचं माहित नाही, पण का नाही आम्ही आनंदाने दिली तुम्हाला चांदीची अंगठी. आता वेळेवर म्हटलं काय करावं म्हणून आम्ही तुम्हाला, नाही तर कोणी तर नुसते कपडे घेते एक जोडी ते ठोकन. जवाई असे राहते का आनंदाने स्वीकार करते, चांगले आनंदाने जेवण करून जाते. असे तुमच्यासारखे तमाशा नाही करत, हेच पाहिजे ना हेच पाहिजे. हे मला नाही माहित कोण कसं आहे, पण मी कसं आहे ते मला माहित आहे. माई मोठी आशा होती का माई सासू सासरेबाई एवढे रगड आहे, तर सोन्याची अंगठी तरी देतील. मला काही पैशाचा कमी नाही, मला पैशाची कमी नाही. मला विचारा तुमच्या पोरीले, काय घरात आणून टाकतो तिले, जे म्हणलं ते देतो तिले काही कमी नाही आहे माघारी. आणि मा स्वतःसाठी मला कमी नाही लागत. आता जाऊन 2-4 अंगठ्या अशाच मी विकत घेऊ शकतो सोन्याच्या. पण एक आशा राहते माणसाले का बा आपल्याला आपले सासू सासरे एकुलता एक खाऊ आपण, तर देतील काही चांगलं मोठं, म्हणून ते तुमच्याच पोरीले कामी पडते, आम्हाला थोडी. आता घेऊन घ्या जवाई बापू एवढे ना, पुढच्या धोंड्याले सोन्याची अंगठी घ्या. कोणा पाहिला मामाजी, पुढचा धोंड्या कोणा पाहिला, भविष्य कोण पाहून ठेवते. आता जाऊ द्या ना, घाला द्या तुमची अंगठी तुम्ही, तुमची पोरगी तुम्ही ठेवा, मी चाललो. जवाई बापू कायचे वय नखरे? नखरे नाही मामीजी, असलियत आहे, असलियत आहे. राहू द्या पोरगी तुमची तुमच्या जवळ. तुमच्याकडून जवळचं मानपान करणं होत नाही, तर पोरगी कायले सासूरवाडीत नांदू देता, ठेवा तुमच्याच घरी. नखरे नको करा, नाटकं नको करा जवाई बापू. या वयामध्ये आता 15 वर्ष झाले लग्नाले, 15 वर्ष, आणि आता हे असे शोभणार नाही तुम्हाला हे नाटक. आज पोरग तुम्ही दत्तक घेतलं, त्याची जिम्मेदारी कोण? त्याची जिम्मेदारी कोण उचलन? म्या नाही घेतलं मामीजी, मावर नको फोडा ते खापर. म्या नाही घेतलं ते पोरग, तुमच्या पोरीनं घेतलं. तिला मोठी खास होती लेकराची. हो काही बोलता का व? याच्यासाठी आणलं का तुम्ही मला इथं तमाशा करासाठी, इथं सोडून देवासाठी? तुम्ही तुमची बी तर संमती होतीच ना पोरग घेतलं तर. तुमच्या संमती बिना घेतलं का म्या? हो, तून केली होती मला जबरदस्ती. तून खाणं पिणं सोडलं होतं लेकरासाठी. नाही स्वतःच होतं दत्तक घेऊ म्हणे. तून मला केलं कन्व्हिन्स, तून मला केलं राजी, म्हणून मी तयार झालो. हो, नाही तर मी काही इच्छा नव्हती. माहित आता बी त्याला हे नाही करत, मानत नाही पोरग नातू म्हणून. तुम्ही नाही मानत पोरग म्हणून? इथपर्यंत आले तुम्ही. आता तुम्ही तर घरी त्याला मा बाबू करता ना. आता काय झालं? करतो ना, आताही करतो ना. हाय मा बाबू मा पोरग व्हायचे म्हणतो ना मी काय नाही म्हणतो काय? त्याचं खाणं-पाणी मी देऊन देईन. तुझं खाणं-पाणी तुझ्या मा बाप पाहिन. आता कसं चांदीची अंगठी देवाले राहायचे तर. जवाई बापू काय होय तुमचं? हे ना सोन्याची अंगठी पाहिजे का तुम्हाला? नाही पाहिजे. आता ठेवा तुमची अंगठी तुम्ही, आणि घाला आणि द्या तुमच्या पोरीला घालून. चाललो मी. जवाई बापू रश्मी अडव ना. काय कसे वागतात बापा? एवढा चांगला जवाई होता का उन्हाचा झाला गड्या कुत्र्याचा मूत? बाई रश्मी, गंगा राहू दे. अकडीनं गेला तो जाऊ दे. अकड भुलन वापस येईन आणि नेईन. जाऊ दे, राहू द्या. कोणी नको अडवा. जाऊ द्या त्याला. कधी आले जवाई बापू? काय झालं बापा जवळ आले? तोंड फुगून चालला, बोललाही नाही. काही भांडण झालं का घरामध्ये? कायच्यासाठी रुसला जवाई, रुसला कायच्यासाठी तरी? बोललाही नाही मी बोलली तरी. तू काळजी नको करू बेटा रश्मी. किती अकड आहे तर निघू दे अकड. हो, तू अशी समजू नको का तुझे मायबाप तुला ठेवणार नाही. अजून सगळं आहे तुझे मायबाप तू ठेवाले. तू आपलंच घर आहे, तुझ्याच घर होई आहे. टेन्शन नको तू. जाऊ दे जवायला गेले तर. नाही बाबा, पण ते नका मला अचानक आणलं, असं काही म्हणलंय ना, असं काही वाटलंही नाही मला का तुम्ही ते असे करतील बा म्हणून. अचानकच इथे येऊन काय माहित बाबा. मला तर वाटते आई
मी यायनं तयारी केली, मी तयारी केली, चाल म्हणे. मग मी मला म्हणे तू चाल म्हणे समोर म्हणे, मी येतो म्हणे. तर मग यायच्या माईने यायला शिकवलं तर नाही असं 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 वागजो, तुला काही देईन तो कसं तसं शिकू दे. जे बी शिकवलं असं हे बी जसे बी वागले ते त्याच्या संस्कारानं तसे वागले ते. आपल्याला काही हलकबारी झालं नाही रश्मीन, तू काही चिंता करू नको. त्याच्याच वाया जाईन, तुझ्या काही वाया नाही जाईन, त्याच्याच वाया जाईन. हा आई, पण तरी असं नाही वागायला पाहिजे होतं त्याने. अमाय मुन्नी ये ना. जवाई काय झालं कुठं जवायला मोठ्या तानानं गेले. मी विचारलं त्याले जवाई कधी आले, बोलले नाही, पाहिलं बी नाही मा इकडे, तर निघून चालले गेले. हा न रश्मी नाही गेली. मुन्नी काही नाही व. आता काय सांगू तुले, चांदीची अंगठी धोंड्याला आले होते, चांदीची अंगठी दिली तर फेकून दिली, मला सोन्याची पाहिजे म्हणे. ओ माय बापा, सोन्याची पाहिजे का? लग्नात दिली नव्हती का सोन्याची अंगठी? दिली होती, लग्नात दिली होती, आता धोंड्याची सोन्याची पाहिजे म्हणे. तू काय दिली होती जवायला? हा, तू बोलावली होती धोंड्याला, तू सोन्याची अंगठी दिली का त्या जवायला? नाही बापा, गोप दिला, चांदीचा गोप दिला मी. पण अहो ये गंगा, गोल्याच्या सासऱ्यानं गोल्याला सोन्याचा गोप दिला बापा. आता गेलती मी त्या घरी तर मला दिसली त्याच्या गळ्यात, विचारली मी, हो म्हणे माझ्या सासऱ्यानं दिला म्हणे. हो दिलं असं बापा. आता पाय बापा, अचानक आले, मी बोलावणार होती पण अचानक आले, तर मग वेळेवर काय 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 आपलं बंदोबस्त बसला राहते काय. आता अजून पेरणी रारणी आहे, आता चांदीची अंगठी आणली आहे ना, वेळेवर दिली नाही, फेकून दिली. आता सोन्याची पाहिजे, आता वेळेवर कुठून सोन्याची देऊ? मग म्हणते मी म्हणलं पाहिजे का चांदी सोन्याची अंगठी, तर मोठा तानाला बापा जवायला ठेवा म्हणते, तुमची पोरगी तुमच्या घरी चाललो म्हणते मी. आता जाऊ दिला, जाय म्हणलं, गेला. काय करतो मग? माय पण आता रश्मी आता इथंच राहीन. मग पोरग नेलं काय, तर पोरग आणलं नव्हतं काय संगत? पोरग आहे. मग बरं, पाठवून द्यायचा काही दिवसानं. हे रामलाल भाऊ, हो बोल ना मुन्नी, काय म्हणतो? आपल्या घरी म्हणलं बैठक आहे, लग्नाची तारीख काढायला लागते. तर गंगा आणि तुम्ही दोघे जण येऊन जा. 2 वाजता आहे बैठक. हो येऊ ना आम्ही, 2 वाजता आहे ना टाइम आहे, मग येऊ आम्ही. हो ठीक आहे. बाई रश्मी टेन्शन नको घेतो. गेलं तर गेले, ते जवाई लोक तसेच राहते, जातेत ना येतेत. हो मी नाही घेत काकू टेन्शन. हो ना, नाही टेन्शन किंवा होतच राहते, नाही सुख दुःख चालूच राहते, चढ उतरा चालूच राहते. ये जा मग रामलाल भाऊ, गंगा ये जा, 2 वाजता हाय बैठक. हो येतो.